गुरुवारी दुपारी ऋषिकेश गडाख हा आपल्या मित्रांसोबत संगमनेर शहरातील गंगामय घाटावरती प्रवरा नदीच्या तीरावरती या ठिकाणी मित्रांसोबत पोहण्यासाठी आला होता. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर तो गंगामाई घाट आहे. त्या गंगामाई घाटावरती ऋषिकेश गडाख हा 25 वर्षीय युवक हा आपल्या 3 मित्रांसोबत जो आहे तो या ठिकाणी गंगामाई घाटावरती आला आणि या ठिकाणावर पाहिलं तर हा जो नदीचा परिसर आहे, प्रवरा नदीचा परिसर, त्या प्रवरा नदीत आत्ता जर पाहिले तर दुथडी भरून वाहते आणि या प्रवरा नदी पात्रात आता सध्या 13,000 क्युसेसने पाणी चालू आहे. गुरुवारी घटना घडली असली तरी अद्यापही ऋषिकेशचा शोध लावण्यात प्रशासनाला कुठेतरी अपयश आल्याचं दिसून येतंय आणि या परिसरामध्ये ऋषिकेश याच परिसरामध्ये अंघोळीसाठी गेला होता. परंतु मित्रांसोबत मित्र बाजूला राहिले किनाऱ्यावरती आणि तो मात्र पोहत थोडासा आतमधल्या साईडला गेला आणि त्या ठिकाणी काही आतमध्ये गेल्यानंतर त्याचा खोल खड्डा असल्यानं त्याला अंदाज आला नाही आणि त्या ठिकाणी तो पाण्यात वाहून गेला की त्याचा शोध प्रशासन युद्ध पातळीवरती करतंय. मात्र अद्यापही ऋषिकेशचा शोध मात्र लागलेला नाही. नगरपालिका जी आहे, संगमनेर नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे नागरिकांना की प्रवरा नदी असेल, माळुंगी नदी असेल, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असतो. त्यामुळे या ठिकाणी कोणीही नदीच्या किनाऱ्यावरती यायचं नसल्याचं फलक देखील या ठिकाणी लावलं आहे. मात्र कुठंतरी तो ऋषिकेश आणि त्याचे मित्र या ठिकाणी आले. या ठिकाणी जर पाहिलं तर याच किनाऱ्यावरती त्यांनी त्याचे कपडे या ठिकाणी काढून ठेवले आणि तो नदीमध्ये गेला. नदीमध्ये पोहण्यासाठी गेला असता तर खोल खड्ड्यात तो गेला असता. त्या ठिकाणावरून त्याचा शोध आज 3रा दिवस उजाडला असला तरी पण अद्याप प्रशासनाला त्याला शोध मोहिमेत अडथळा खूप येतोय. कारण 13,000 क्युसेसनी या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे आणि कुठंतरी प्रशासनाला अपयश आलं असं म्हणता येईल. काल जर पाहिलं तर काल या ठिकाणी विद्यमान आमदार जे आहेत अमोल खताळ यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत तहसीलदार धीरज मांजरे होते आणि इतर पोलीस कर्मचारी असेल, नगरपालिकेचे कर्मचारी असतील, या घटनास्थळी वारंवार भेटी देत आहेत. शोध कार्यात काही अपडेट असेल तर ते घेत आहेत आणि विशेष म्हणजे सध्या प्रशासनाच्या वतीने शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून नदीच्या किनाऱ्यावरती प्रत्येक ठिकाणी ड्रोन उडवून ऋषिकेशचा शोध घेण्यात येतोय. मात्र असं असताना देखील आज 3रा दिवस उजाडलाय. 3रा दिवस उजाडला असतानाही ऋषिकेशचा शोध घेण्यात मात्र कुठेतरी अपयश आल्याचं दिसून येतंय आणि आता अजून किती वेळ लागणार आणि या घटनेला 3रा दिवस उजाडला असला तरी प्रशासनाला यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. LS मराठीसाठी सचिनसह अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.